शक्तीपीठ करणाऱ्या सरकारचा सरकार सरकार हाय हाय 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 शेतकऱ्याला रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी रद्द करा शक्तीपीठ रद्द करा रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा शेतकऱ्यांना अन्याय करणाऱ्या शक्तीपीठाचा शेतकऱ्यांना अन्याय करणाऱ्या मार्ग रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ 86,000 कोटीची लूट करणाऱ्या सरकारचा 86,000 कोटीची लूट करणाऱ्या सरकारचा या सरकारचा करायचं काय खाली डोकं वर पाय या सरकारचा करायचं काय खाली डोकं वर पाय रद्द करा शक्तीपीठ रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा तीन सरकार तीन पक्षाचं 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 सरकार सन्मान योजना वाढ करणार आज कृषी दिन आहे मनरेगा आहे परत शेवटचं शेती रस्ते पाणंद महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असणाऱ्या तमाम जनतेला कृषी दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो। आज विधिमंडळामध्ये सरकारच्या माध्यमातून कृषी दिन साजरा केला जाणार। एखादा इव्हेंट जर करायचा असेल तो काय पद्धतीने केला पाहिजे या सरकारकडनं कुठेतरी आपण शिकलं पाहिजे। आज कृषी दिनानिमित्त तुम्ही इव्हेंट करणार आहात, कार्यक्रम करणार आहात, पण हे जे गजनी सरकार आहे म्हणजे विसरबोळा कारभार, गजनी सरकार विसरबोळा कारभार अशी यांची परिस्थिती आहे। तुम्हाला सर्वांना माहित असेल इलेक्शनच्या काळामध्ये फार घसा कोरडा होऊस तर सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही 7-12 कोरा 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 करू, पण ती फक्त घोषणाच राहिली, त्याच्यावर काय झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं नाही। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर 52 योजना आम्ही आणू असं सरकारने सांगितलं होतं, त्याबद्दल सुद्धा गजनीप्रमाणे ते विसरलेले आहेत। 7-12 कोरा कोरा कोरा। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सन्मान निधी 3000 वाढ करू, म्हणजे मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर आत्ताचे मुख्यमंत्री जेव्हा बिहारला गेले होते, मुख्यमंत्री साहेबांसमोर त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठी वाढ ही तिथं सन्मान निधीमध्ये करणार आहोत। शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा, अतिवृष्टी भरपाई, आता सुद्धा आपण जर बघितलं तर 1,80,000 हेक्टर जमीन शेतकऱ्याची नुकसानग्रस्त झालेली आहे। पण तुम्ही निधी कसा देणार आहात, मदत कशी करणार आहात हे सुद्धा सरकारने अजूनपर्यंत सांगितलेलं नाही। काही दिवसांपूर्वी बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन केलं होतं,
आंदोलन सोडताना सरकारने सांगितलं होतं 15 दिवसामध्ये आम्ही समिती फॉर्म करू। आज 16वा दिवस आहे। आज कृषी दिनानिमित्तानं शेतकऱ्यांना रस्त्यावर या ठिकाणी उतरावं लागतंय। कृषी दिन एका बाजूला आपण साजरा करतोय, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची भूमिका आजच्या दिवशी या ठिकाणी असते आणि त्याच दिवशी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दुर्दैवानं आज शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवायसाठी, आपली शेती वाचवायसाठी रस्त्यावर यायला लागतं, याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही। आणि म्हणून गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शासनानं रद्द करावा अशी आमची मागणी आहे। वारंवार आम्ही सांगतोय की या रस्त्याची गरज नाही आहे। आता तर कॅबिनेट नोटची माहिती सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेपुढे त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सरकारला आमची विनंती आहे की हा महामार्ग रद्द करावा। आजचं आंदोलन शांततेनं होऊ द्यावं, कारण की शेतकऱ्याच्या भावना आहेत। नोटीस देऊन तुम्ही काय करणार आहात? 1 दिवसाची नोटीस द्याल, परंतु कायमस्वरूपी जे आमच्या जमिनी तुम्ही काढून घेणार आहात त्याच्याबद्दल या ठिकाणी तुम्ही काय बोलणार आहात का नाही? आणि मग 88साठी ज्यावेळी तुम्ही कनेक्टिव्हिटीचा विषय करता, नागपूर टू गोवा अशा पद्धतीची कनेक्टिव्हिटी तुम्ही सांगता, शक्तीपीठांची कनेक्टिव्हिटी सांगता, मग टप्प्याटप्प्यानं रस्ते करण्याला अर्थ काय असणार आहे? याचा अर्थ की जिथं विरोध तोडून काढता येतोय, मोडून काढता येतोय, तिथं रस्ता करायचा आणि हळूहळू तो पुढचा विरोध मोडून काढायचा, हे एक षडयंत्र आहे आणि म्हणून 12 जिल्ह्यातल्या लोकांचा विरोध आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्यानं असू दे किंवा जिथं विरोध नाही असं म्हणतात ते चुकीचं आहे। शेतकऱ्यांचा प्रखर विरोध या प्रोजेक्टला निश्चितपणे त्या ठिकाणी नाही। आम्ही आमचं म्हणणं सरकारला तेच आहे की प्रायोरिटी तुमची काय आहे? आज मुंबईमध्ये लोकल ट्रेन्समधून रेल्वे क्रॉसिंग करताना दररोज 5-6 जणांचा मृत्यू होतोय, तिथं हे पैसे खर्च करा। मेट्रो 3 मध्ये पाणी येतंय त्याची चर्चा या ठिकाणी करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, विद्यार्थ्यांना ज्या सुविधा आहेत त्या ठिकाणी द्या। हा अट्टास काय? आणि म्हणून शासनाला आमची विनंती आहे की ज्या पद्धतीनं या हिंदी भाषेच्या JR संदर्भात 2 पावलं शासन मागं आलं, तसं शक्तीपीठ रद्द करून देखील या ठिकाणी एक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हिताचा निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। थँक्यू। अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता।